आदिवासींच्यासाठी राखीव ठेवलेल्या जागेला धक्का न देता धनगर समाजाच्यासाठी स्वतंत्र तरतूद करायला आम्हा लोकांचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठिंबा आहे. ही भूमिका आज नाही, पण मागे एकदा हा प्रश्न आला होता महाराष्ट्रात, त्यावेळेला आम्ही जाहीर केलं. अशोक चव्हाण म्हणतात की कॉर्डिनेशन अजून चांगलं होऊ शकलं असतं. ज्याप्रमाणे राज्यात तिन्ही पक्षांचं कॉर्डिनेशन आहे, जर ते दिल्लीत किंवा संसदेत दिसलं असतं तर कदाचित हे कन्फ्युजन झालं असतं. काय वाटतं? मला काय वाटत नाही. तसं कॉर्डिनेशन कसं सुप्रीम कोर्टात केस मांडली, कपिल सिब्बल सारख्या एक देशातलं अतिशय उत्तम लॉयर त्या ठिकाणी होते. दुसरे आमचे बाजूचे मेंबर काय त्यांचं नाव अभिषेक सिंघवी, देशातले एक मोठे लॉयर ते त्या ठिकाणी होते. रोहितजी त्या ठिकाणी होते. म्हणजे यू नेम अ टॉपमोस्ट लॉयर ऑफ द कंट्री, ते सगळेजण राज्य सरकारच्या आणि आरक्षणाच्या बाजूने त्या ठिकाणी मांडत होते. त्यांचं कोऑर्डिनेशन होतं आणि ती केस त्यांनी त्या ठिकाणी उत्तम रीतीने मांडली. मी स्वतः केस फॉलो करत होतो. मी काही कोर्टात गेलेले नाही किंवा वकील नाही, पण काय चाललं याची माहिती घेतली. सर, काँग्रेस कदाचित शेतकरी विधेयकावरून रस्त्यावर सुद्धा आंदोलन करण्याची तयारी करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबत अशा पद्धतीने आंदोलन रस्त्यावर करणार नाही, मला माहिती नाही, कारण मी वर्तमानपत्रात वाचले. त्या पक्षाच्या पातळीवर आमचे लोक बोलतील त्यांच्याशी, नंतर हा निर्णय घेतील. देशव्यापी आंदोलन देखील त्यांचं 25 तारखेला आहे अशी माहिती मिळते. तर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे? नाही, असं की ही सवन देशातल्या 100-125 देशी संघटना काही एकत्रित करतायत. आणखी एक कामगारांच्या बिलाच्या संबंधी सुद्धा देशातल्या कामगार संघटना काही पावलं टाकतात. त्या सगळ्यामध्ये आपण सहभागी व्हावं असं आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मत आहे. पण तो निर्णय अधिकृतपणाने जाहीर करतील. आम्ही त्याच्यात पाठिंबा देणार आहोत, सहभागी होणार आहोत. आपके हिसाब से इस नए कांग्रेस में ऐसी कौन सी बात है जिसके लिए मोदी जी अपने मुस्तकबिल को दांव पे लगाने के लिए तैयार है? नहीं, क्या दाव पे लगाया? जितने बड़े पैमाने पर उसकी जो मुखालिफत हो रही है उसके बावजूद भी वो उससे अड़े हुए हैं. आप ये देखिए, आज इसकी रिएक्शन सबसे ज्यादा कहाँ है? आज सबसे ज्यादा रिएक्शन है हरियाणा, पंजाब, वेस्टर्न यूपी. इस एरिया में जो क्रॉप तैयार होते हैं, खासतौर पर धान और गेहूँ, और इसका 100% प्रोक्योरमेंट या 80% प्रोक्योरमेंट, 90% प्रोक्योरमेंट ये फुल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया करती है. जो जिस तरह से बिल की बातें सदन के सामने या लोगों के सामने रखी गई, इसमें ये कॉन्फिडेंस इसमें दिया नहीं था. इसकी शार्प रिएक्शन उस क्षेत्र में देश की ज़्यादा भी है. यहाँ प्याज के बारे में जितनी बात होती है, इतनी गेहूं के बारे में यहाँ बात होती नहीं, धान के बारे में यहाँ बात होती नहीं, क्योंकि महाराष्ट्र इज वन ऑफ द मेजर प्याज प्रोड्यूसर, अनियन प्रोड्यूसर स्टेट, और इसलिए अलग अलग स्थिति अलग अलग राज्य की. तीसरा आप देख रहे हैं सुशांत केस में अध्यक्ष का मामला नया सामने आया है. कई ऐसे सितारे जिनका नाम लिखा है पूरे मुझे कुछ मालूम नहीं, मैं इसमें इतना ध्यान देता नहीं. मुझे लगता है कि ये केस को किसी की भी सुसाइड हो तो दुख होता है, इसमें कोई बात नहीं. सुसाइड होती है. मुझे एक है कि एक सुसाइड के बारे में पूरे देश में पिछले 3 महीने से इतनी सीरियस चर्चा चालू है. इससे एक लोगों का लगा है कि भाई ये सीरियस आत्महत्या होनी नहीं चाहिए. और मुझे डर ये है कि हर दिन 10 या 15 या हर महीने को 50 किसान आत्महत्या करते हैं. इस बारे में नजरअंदाज करना वो मुझे ठीक नहीं लगता. सर, आपने आज के दिन अन्य त्याग का फैसला किया है, संक्षेप में बताएंगे कि ये फैसला आपने क्यों किया है? क्या अन्य त्याग का फैसला किया आज के दिन? नहीं, क्योंकि जिस सदन में मैं बैठता हूँ वहाँ के उपाध्यक्ष ने ये सब इस तरह की ट्रीटमेंट अपोजिशन के देने के बाद उन्होंने अन्न त्याग किया. तो इस बारे में, उनके बारे में, इनके ये तथाकथित गांधीगिरी के बारे में अपनी तीव्र वेदना ये स्पष्ट करने के लिए मैं इसमें शामिल हूँ. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी
IPS अधिकाऱ्यांबाबत एक वक्तव्य केलं होतं. तर ते त्यांना विचार बाबा नाही का जे असं की होम मिनिस्ट्री आपल्या पार्टीचे शेवटी ते गृहमंत्री आहेत, त्यांच्याकडे काय जे असेल ती त्यांनी केलेली असेल त्यांना विचारा. मला स्वतःला माहिती असेल तर काही कारण नाही. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कारभार कोरोनाच्या कार्यकाळामध्ये आता सुधारणा आल्याचं वाटतं का? कारण की पुण्यामध्ये अत्यंत रुग्णांची संख्या वाढतीये. नागपूर, नांदेड, सोलापूर, मुंबईमध्ये आता आवडण्याच्या बाहेर देखील जात आहेत. मला माहिती नाही, पण मी अधिकाऱ्यांशी काय बोललेलं आहे आणि मी डेली बोलतो या सगळ्या महत्त्वाच्या ठिकाणी. मला पुण्याचा कालचा जो रिपोर्ट आहे त्यानुसार म्हणजे परिस्थिती चिंताजनक होती, तो आता खाली यायला लागलेला असं दिसतं. तुम्ही आता आजचा आकडा पेशंटचा बघा आणि कालचा परवाचा आकडा बघा, आता तो आकडा थोडा बहुत बदलतो असं दिसतं. पण त्याच्याकडे अतिशय काळजीपूर्वकच लक्ष द्यावं लागेल, त्याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. तर अनलॉकच्या टप्प्याटप्प्याने केलं जात आहे. अनलॉकच्या टप्प्याटप्प्याने सुद्धा उपवाची मागणी येते. लोकांची प्रवासाची मागणी जोरदार गेली, कारण की आपण सगळ्या व्यवस्था ओपन करतोय. अशा वेळेस मुंबईसारख्या शहरांमध्ये अशा मोठ्या प्रमाणात मागणी केली जाते. राज्य सरकार याबाबतची भूमिका काय घेते? तर ते राज्य सरकारने ठरवायचे. पण मला विचारलं राज्य सरकारने, तुम्ही सांगेन तुम्ही सोशल डिस्टन्सिंगच्या संबंधीची काळजी घ्या आणि या बाबतीत हळूहळू तुम्ही या सगळ्या गोष्टीचा आपल्याला सामना करावा लागेल, त्याच्याबरोबर जगावं लागेल, ही स्थिती निर्माण करावी. पवारसाहेब, एक अशी बातमी आली होती की सुप्रिया सुळे असतील, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे जे निवडणुकीचे ऍफिडेव्हिट्स आहेत त्याची आता कुठेतरी चौकशी सुरू होते, इन्कम टॅक्स कडे देखील पाहणी होते. याला तुम्ही कसं पाहता? माझ्या मते तुला काही नीट माहिती काही घ्यायचं तुझा प्रयत्न दिसत नाही, कारण तू सुप्रिया सुळे आली तर फक्त पहिली नोटीस मला आली. मला असं वाटतं की या दोघांच्या पेक्षा माझी थोडी ग्रेड वर असावी. तुम्ही असं कसं पाहताय की नोटीस आता येणं झालं कसं पाहताय? असं त्यांनी जी नोटीस मला दिली सुप्रियाला येणार आहे ऐकतो, अजून हातात पडली नव्हती, कदाचित काल संध्याकाळी मिळणार होती असं कळलं होतं. तर ती आता एकदा येऊन देत, चांगली गोष्ट आहे. पण संबंध देशातल्या इतक्या सदस्यांच्यामध्ये आम्हा लोकांच्या बद्दलची एक प्रेमाची भावना ही जी दिसते त्याच्याबद्दलचा आनंद आहे आम्हाला. मला काल नोटीस आलेली, त्यांनी मला काही काही गोष्टीची माहिती दिली. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आहे, म्हणून ते सिलेक्टिव्ह सदस्यांना अशा पद्धतीनं नोटीस पाठवली. ते मला माहिती, पण मला आधी एवढं माहिती. सर, गेले 9 दिवस जर तुम्ही घटना पाहिल्या तर सतत राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लागू व्हावी अशी मागणी विविध लोकांकडून येत आहे. कोण विविध लोक कोण आहेत असे? जसा परिणाम सगळं महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या जनतेवर होईल त्याला काही कारण आहे का? राष्ट्रपती राजवटीची काही गंमत आहे का? त्या ठिकाणी क्लिअर कट मेजॉरिटी आहे. देशाची अर्थव्यवस्था संकटात आहे, त्याचं कारण विचारलं अर्थमंत्र्यांना, तेव्हा सांगितलं की ऍक्ट ऑफ वॉर आहे. तर अशा अर्थमंत्र्यांचं कौतुक राष्ट्रवादीच्या काही खासदारांनी केल्याची बातमी होती, त्याच्यावरती काय? कुठं कौतुक केलं आणि कुणी केलं? माझ्या कानावर आले नाही, कारण या सगळ्या प्रश्नाच्या संबंधी आम्ही चर्चा केलेली आहे. बाकी काय नाही ना. इन्कम टॅक्सची नोटीस आहे ना. इन्कम टॅक्स म्हणजे इलेक्शन कमिशनच्या सांगण्यावरून इन्कम टॅक्सने ती नोटीस दिलेली आहे असं त्या नोटीसमध्ये उल्लेख. ज्यावेळेस ईडीची नोटीस आली त्यावेळेस तुम्ही ईडीवरती जाणार होते, ईडीकडे धाव घेणार होती, असं काय आता प्लॅन आहे का? नाही, आता ही इन्कम टॅक्सची नोटीस आहे, त्याचं उत्तर द्यावंच लागेल. ते उत्तर नाही दिलं तर 10,000 रुपये दंड आहे एका दिवसाला, असं काहीतरी आहे त्याच्यात. त्यामुळे आम्ही ती लवकरच देऊ. आणि तुम्ही सोशल डिस्टन्स पाळत नाही, त्यामुळे तुम्हाला एखादा दंड मिळेल. मला
Okay. So the income tax bill, if you could just inform us in English, have you also got a notice from the income tax department on as far as the election affidavits are concerned? So as far as the election affidavits are concerned, have you The also same got- thing, as I told you, I have, in fact, I got a notice from income tax. Exactly the affidavit which I have submitted in 2020, then 2014, then 2009-10. So all these affidavits, they are asking information and they are asking some clarification. Similarly, they are asking to Sufi also for the last 3 elections. So do you think it's a way of targeting the alliance partners of the Maharashtra government? No, I don't know. I was told that I read in the paper some of he has given before. They have also given to Chief Minister and his son. So असं दिसतंय की त्यांना काही लोकांच्या बद्दल फार ऋणानुबंध आहे, प्रेम आहे, आस्था आहे. शेतकरी सुधारणांच्या विधेयकाबरोबर सहकार सुधारणा विधेयक मंजूर केलं. त्याच्यामुळे आता सहकारी बँकांवर थेट आरबीआयचं नियंत्रण याचा महाराष्ट्र सरकार राज्यावर काही दीर्घकालीन परिणाम होतो. असं की त्याच्यामध्ये आरबीआयचं म्हणजे या डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँका आणि या सगळ्यांच्यावर अधिक लक्ष हे नाबार्डचं असतं. ह्या सगळ्या बँका नाबार्डच्या अंतर्गत असतात. या बाबतीत एक असं सांगण्यात आलं की काही बँकांच्या सहकारी बँकांच्यामध्ये गैरव्यवहाराचं प्रमाण जास्त आहे. याच्यासाठी मी प्राईम मिनिस्टरने एक सविस्तर पत्र लिहिलं. देशामध्ये नॅशनलाइज बँक, शेड्यूल बँक, कोऑपरेटिव्ह बँक या तिघांचं एकंदर व्यवहार आणि एकंदर व्यवहारामध्ये ज्याच्याबद्दल तक्रारी झाल्या, केसेस झाल्या, फ्रॉडच्याबद्दलचे आरोप झाले आणि त्याच्यातली एकंदर रक्कम किती आहे याबद्दलचे सगळं सविस्तर टिप्पण पार्लमेंटमध्ये फायनान्स मिनिस्टरने जे दिले ते मी उद्धृत केले. त्याच्यामध्ये स्पष्ट असं आहे की कोऑपरेटिव्ह बँकेतला गैरव्यवहाराच्या संबंधीचे आकडे हे 1% आत आहेत, 0.5%, less than 0.5%. आणि बाकीच्या बँकांचं प्रमाण हे कुठं 9% आहे, कुठं 14% आहे, कुठं 11% आहे. आणि त्यामुळे कोऑपरेटिव्ह बँकेचा याच्यातला शेअर हा अत्यंत कमी असताना सुद्धा आज त्या कोऑपरेटिव्ह बँकेच्यावर नियंत्रण ठेवण्याच्यासाठी अधिक या ठिकाणी लक्ष घातलं जातं आहे. त्याचा अर्थ लोकांच्या मुवमेंट ज्या आहेत त्याच्यावर कुठेतरी नियंत्रित करण्याचा प्रयत्न असावा असं प्राथमिक दिसतं. सर, एक वेगळा प्रश्न आहे की एकीकडे कोरोनाची ही परिस्थिती बघता सगळेच राजकीय पक्ष नेते जे आहेत ते विशेष काळजी घेताना बघायला मिळतात. मात्र राज ठाकरे मास्क घालत नसल्याचं सातत्यानं दिसून आलं. त्यांनी दंड झाला म्हणून तुम्ही छापलं असं मी वाचलं. त्याला फाईन झाला ना असं. नाही सर, त्यांनी क्वालिफाय केलं, त्यांना नाही लावलं, फाईन नाही लावलं. पण त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे का? म्हणजे ते मास्क नाही बघा. सगळ्यांनीच घेतलं पाहिजे ना. तू मी दोघांनी घेतली पाहिजे. तूही खाली केलेलं मी करत असतो असं. थँक्यू. तर आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली. त्यांनी केंद्र सरकारच्या निर्णयांवरती, मराठा आरक्षणावरती भाष्य केलेलं आहे. त्याचबरोबर कोरोनाशी लढण्यासाठी सुरक्षित अंतरांच्या नियमांचं पालन करावंच लागणार आहे असं सुद्धा ते म्हणालेत. अनिल देशमुख यांच्या वक्तव्यावर मात्र पवारांनी कानावरती हात ठेवलेले आहेत. सरकार पाडण्याच्या बाबतीत देशमुख काय म्हणाले ते त्यांनाच विचारा, मला त्याबद्दल कल्पना नाही असं पवार म्हणालेले आहे.